कार्तिक पाली कल्पेश पाली दोघी जबरदस्त क्रिकेट खेळणारे बंधू. आणि आता कार्तिकला आपण बॉलिंगसाठी पाहतोय. पंच म्हणून जर अनिल आवळेगावकर सर, त्याचबरोबर जर पाहिलं तर आज पुन्हा एकदा PC पाटील सर जोडले गेलेले आहेत. सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा सातत्याने ज्यांनी केलेली आहे आपल्या आयुष्यातील, सुप्रीमोच्या 10 पर्वापैकी 9 पर्व सुप्रीमोचे ज्यांनी अंपायरिंग केलेली आहे आणि स्क्वेअर लेगला ज्यांनी ISPL ची अंपायरिंग केलेली आहे, असे सगळे दिग्गज अंपायर या ठिकाणी. या वेळेला फटका समोर खेळलाय. पहिल्याच बॉलवर मोठा फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले आणि पहिल्याच बॉलवर 2 धावा देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सतीश देठे देखील इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत. ISPLच्या पहिल्या पर्वातील विजेते, व्यवस्थापक, मॅनेजर आणि त्याच कोच आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर महाराष्ट्रातील आघाडीच्या डावखुरे आताचे फलंदाज कल्याणी घोरपडे सर देखील आमच्याशी जोडले गेलेले आहेत. म्हणजे हे 3 दिग्गज आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण सगळे सुद्धा तेवढेच क्रिकेट प्रेमी आहेत. या मैदानात ज्यांनी आपल्या आयुष्यातील खूप सारी वर्ष दिलेत असे सगळे आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2 धावा धावफलकावर आहेत. आखू टप्प्याचा बॉल त्यावर पुल केलाय. पुन्हा एकदा गोष्टांकित क्षेत्राच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. पाहूया पंचांचा इशारा. 2 धावांचा. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. वाळकेश्वर प्रीमियर लीगची देखील एक वेगळी चर्चा पाहायला मिळते. चांगले किट्स पाहायला मिळत आहेत. हे मैदान दिसलं की मला खूप साऱ्या आठवणी या मैदानातील आहेत. मला बिपिन जटाके यांनी 6 चेंडू आणि 5 धावांची मॅच जिंकून दिली होती याच मैदानामध्ये, ती सुद्धा आठवते. अशा कितीतरी घटना या मैदानातील आहेत. यस, आशिष आगरकरची मेडनओव्हर म्हणा किंवा दस्तूर खुद्द जॅकी श्रॉफ यांच्याकडून माझा सत्कार म्हणा, तर या मैदानाला आणखीन एक जॅकी श्रॉफ यांच्या विभागातील मैदान असं देखील म्हटलं जातं. वाह, चांगलं बॅकअप परेशने केलंय. चार धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत ते रॉनिक. या वेळेला फटका खेळलाय, करा लॉफ केलाय गोशांकित क्षेत्राच्या दिशेने. पंचांच्या इशारा तो 2 धावांचा. धावसंख्या 2 ने पुढे 6 वर जाते. आजच्या दिवसात निलेश मर्डेकर सरांचा गोड आवाज देखील आपण या ठिकाणी ऐकाल. व्हॉइस ऑफ सातारा, नवी मुंबईचे नामवंत समालोचक आज आमचे मित्र या ठिकाणी जुडले गेलेले आहेत. हो, याही वेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय करा, परंतु 2 धावा. आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते 8 धावा. छोटासा विराट देखील आमच्या बरोबर जुडला गेलाय. आणि धावसंख्या जर पाहिली तर 8 झाली आहे. यस, 8 धावा धावफलकावर. सगळेच दिग्गज आहेत. कार्तिक गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. या वेळेला फटका फसला, बॉल हवेत. पाहूया इकडे धोका आणि रनआउटच्या स्वरूपातील संभाजी यांना माघारी परतावं लागणार आहे. काय अंदाज घेतला बॉलचा, पकडला आणि फेकला. रनआउटच्या स्वरूपातील पहिली विकेट. नऊ रन गणेश यांनी थ्रो केला तिकडे आणि चला, पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 9 झालेली आहे. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंगसाठी येत आहेत हेमंत शिंदे जेम्बो, महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडूंपैकी एक.
गेली कित्येक वर्ष या परिसरासाठी क्रिकेट खेळलाय, मुंबईसाठी क्रिकेट खेळलाय. इकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. हेमंत शिंदे म्हणजे जेम्बो यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु रॉनीच्या बॅटमधून आलेला फटका 2 धावांसाठी जाताना पाहायला मिळेल. यस, हे मैदान असं आहे ज्या ठिकाणी अगदी मॅचलेस, राहुल, शशी ब्राईट, टिळक चौक याच्या भल्या भल्या संघांनी या ठिकाणी क्रिकेट खेळलेलं आहे. नंतरच्या कालावधीमध्ये देखील जर पाहिलं तर अमृत, बंड्या बॉईज, SP11, उमर 11 या भल्या भल्या टीम देखील या ठिकाणी खेळलेल्या आहेत. आणि या परिसरातील खतरनाक पासून जर पाहिलं तर मंदार 11 पर्यंत अनंत 11 सारखी टीम देखील या परिसरात होती. अनंतभाई त्यांची यावेळेला फटका समोर खेळलाय. या मैदानात एक डॉट बॉल सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आपली मुंबई आणि आपल्या मुंबईचं क्रिकेट आपण पाहतोय. जगात भारी आपली मुंबई, जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जे आपल्या मुंबईत जे सुख आहे ते कुठेच नाहीये. आपल्या मुंबई या नावात जी आपुलकी आहे ती कशातच नाहीये. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एक विकेट माघारी परतलेली आहे. यावेळेला फटका फसलाय. हेमंत यांच्या जाळ्यात एक मासा अडकलाय. मोठी विकेट. रॉनी याला म्हणतात अनुभव. जेम्बो या नावाने टेनिस क्रिकेट जगतामधील ओळख. वयाची 50 पार केल्यानंतर देखील ही गोलंदाजी आहे. हेमंत शिंदे यांच्यासाठी टाळा व्हायला हरकत नाहीये. जेम्बो यांच्यासाठी, कारण त्यांच्यासाठी वय हा फॅक्टर काही नाहीच आहे. तेव्हा सुद्धा बॉल गरगर 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 वळवायचे, आता सुद्धा बॉल गरगर गरगर वळवतायत आणि विकेट घेत आहेत. आणि इकडे धावसंख्या जर पाहिली तर 15 असताना विकेट आली आहे. मनीष यांना पण या ठिकाणी पाहतोय. मनीष गुराव बॅटिंगसाठी येताना पाहिला मिळतात. 15 धावा धावफलकावर आहेत. हो 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 हो, बॉलला पुन्हा एकदा वळवलाय. जेम्बो या नावाची दहशत पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमधली. 15 वर धावसंख्या थांबली आहे. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. परंतु यावेळेला पट्ट्यात घेतला बॅटच्या आणि बॉलला मात्र फेकून दिलंय बॅटर मनीष गुरव यांनी. 2 धावांनी धावसंख्या 17 वर. 2 ओव्हरचा खेळ संपतो. 17 धावा. सुशांत मोरे आणि मनीष गुरव. तर या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचे किट्स डिझाईन केले आहेत जानी स्पोर्ट्स, त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. एक चांगला फटका आला. इकडे बॉल समोर जाईल आणि तिकडे जर पाहिलं तर जोपर्यंत थ्रो येईल 2 धावा तिकडे पूर्ण देखील होताना पाहायला मिळत आहेत. सचिन मोदक गोलंदाजी साठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या स्पर्धेचे सुंदर आणि आकर्षक टी शर्ट ज्यांनी डिझाईन केलेत जानी स्पोर्ट्स. जानी भाई आपलं हार्दिक स्वागत असेल. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला करा. आणखीन एक विकेट इकडे येते. 3रा धक्का.
19 या धावसंख्येवर तिसरी विकेट येताना पाहायला मिळते. जयजी बरडकर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. जयजी, आपलं हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेचे संपूर्ण आकर्षक आणि अतिशय दर्जेदार किट्स ज्यांनी डिझाईन केले त्यांचं आगमन होतं, स्वागत असेल. रॉयल चॅलेंजर्स आणि बॅटिंग करते आणि समोर जर पाहिलं तर वॉरियर्स आहे आणि गणेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. वेगवान चेंडू पाठी जातोय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट केला खरा, परंतु आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 सुरू आहे आणि धावसंख्या 21 झालेली आहे. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. आजच्या दिवसातील एक रंगतदार सामना पाहायला मिळेल. दोन्ही बलाढ्य संघांचा लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. आणि मनीष फुलटॉस बॉल तिकडे, फिल्डर ओ, डायरेक्ट हिट देखील होता होता राहिले. कार्तिक त्या ठिकाणी होते. धावसंख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी पुढे जात असताना पाहायला मिळते 22 धावा, 22, लॉस ऑफ 3 विकेट. गणेश आता स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. ओ, बॅटच्या कडा घेत बॉल मागे जातोय. म्हणजे सोपा नव्हता हा झेल, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 23 धावांवर. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 5 षटकांच्या लढती आहेत आणि अख्ख्या वाळकेश्वर मध्ये, अख्ख्या गिरगाव मध्ये चर्चा हीच आहे, कोण जिंकणार. आणि प्रीमियर लीगची देखील एक वेगळी मजा असते. पूर्वी जर पाहिलं तर नॉकआउट स्पर्धा असायच्या. आता अलीकडे आपल्या मुंबईत तर 90% या प्रीमियर लीग व्हायला लागल्यात. प्रोफेशनल क्रिकेट गेले कुठे हे देखील आता कळायला मार्ग नाहीये. परंतु आपली मुंबई आहे. कमी स्पर्धा जरी होतात तरी देखील आपली मुंबई आहे. आपल्या मुंबईची बातच न्यारी आहे. यावेळेला फटका चांगला खेळलाय, समोरच्या दिशेने टोलावलाय. 2 धावा आणि यस यस आता रणनीती ठरली जाईल. 3 ओव्हर संपलेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे 25. 3 ओव्हर नंतर 25. रनआउटच्या स्वरूपात विकेट येते. आणखीन एक धक्का.
नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 हेमंत शिंदे जेम्बो पुन्हा एकदा घेऊन आलेले आहेत. यश आलेले आहेत. यश तळेकर. यानंतर वाळकेश्वर धमाका वाळकेश्वर सम्राट यांचा सामना होणार आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. हो, यावेळेला बॉल फिरतोय, परंतु अंपायर देखील आमच्याकडे फिरतायत, व्हाईट बॉल कळवतायत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. चौथी ओव्हर सुरू असताना धावसंख्या 27. वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर. ओहो, फिरलाय बॉल इकडे. तो कालखंड होता मुंबईच्या स्पिनरचा. मुंबईचे स्पिनर्स विरुद्ध जगातील सगळे फलंदाज आणि मुंबईच्या स्पिनरने भल्या भल्या फलंदाजांना नाचवलं. यावेळेला मात्र समोर ताकदवर फटका. झाडाला अडला जरूर जातोय. पाहूया किती धावा त्या ठिकाणी मिळतील. हो, जबरदस्त स्ट्रोक. बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. 31 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. बिग हिट. फटका चांगला खेळलाय पुन्हा एकदा. यशला चांगली बॅटिंग करण्यात यश येते. आणि इकडे 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली. आता धावसंख्या बनू लागली आहे 33. हेमंत शिंदे जेम्बो. वळवलाय बॉल पाठवलाय कीपरकडे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. जेम्बोची जादू. 33 धावा धावफलकावर आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयार राहायचं टॉस साठी. यानंतर वाळकेश्वर प्रीमियर लीग, मी आभारी असेल कमिटीचा, पुन्हा एकदा तुम्ही संधी दिलीत या ठिकाणी समालोचन करण्याची. यावेळेला पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय खरा, परंतु तिकडे ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी संपलेल्या 4 आणि धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा. 4 ओव्हर नंतर 33. वेगवान चेंडू. फटका फसलाय. बॉल हवेत आहे, परंतु बॉल घोषांकित क्षेत्राच्या दिशेने पुन्हा एकदा 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना हे शेवटचं षटक आहे. हे धावा बनवण्याचं षटक आहे. धावा बनवावे लागतील यशला सुद्धा. आणि त्यांच्या जोडीला मैदानात आहेत यश आणि मनीष गुरव बॅटिंग करतायत. स्वप्नील मोरे मात्र गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. शेवटच्या षटकात धावसंख्या 35 झाली आहे. मुंबईकरांचा लाडका खेळ क्रिकेटचा, ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलाय, तोच आपल्या मुंबईचा सगळ्यांचा लाडका खेळ. वेगात बॉल पाठीमागे येतोय. बॉल गेला तरी कुठे असा प्रश्न पडला होता, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जाते. बायच्या स्वरूपातील धाव आली आहे आणि धावसंख्या 36 वर गेलेली आहे. हो, वेगात बॉल टाकलाय तिकडे. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती आता 37 धावा. शेवटची ओव्हर या ठिकाणी मार्गस्थ असताना
चला टॉस साठी यायचं सम्राट आणि धमाका. वाळकेश्वर सम्राट, वाळकेश्वर धमाका दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. वाळकेश्वरच्या खेळाडूंसाठी पर्वणी असणारी स्पर्धा. यावेळेला तो खेळलाय खरा, परंतु जाळीला आदळल्यानंतर पुन्हा एकदा मैदानात येतोय. एक धाव तिकडे मिळणार आहे. 38 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बॅटिंग करावी लागणार आहे या ठिकाणी यशला. मनीष गुरव यांना देखील. यश पाहूया या शेवटच्या टप्प्यात एखादा मोठा फटका येईल का या ठिकाणी पाहायचंय. परंतु प्रत्येक बॉलवर 2 धावा या देखील काही कमी नाही आहे या मैदानात. फटका समोर झाडाला आदळतोय. पुन्हा मैदानात येतोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. थ्रो चांगला आहे आणि रनआउटच्या स्वरूपात यशला माघारी परतावं लागणार आहे. चला टॉस साठी सम्राट आणि धमाका दोघांनी यायचंय. सम्राट आणि धमाका. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. आपल्याला यायचंय लवकरात लवकर इकडे. वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. डाव संपला पहिला. धावा झाल्यात त्या 40 रॉयल चॅलेंजर संघाच्या आणि रॉयल या ठिकाणी जर पाहिलं तर वाळकेश्वर वॉरियर संघाच्या समोर 41 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलंय. पाहूया काय होईल. चला टॉस साठी या धमाका आणि त्याचबरोबर सम्राट. वाळकेश्वर धमाका, वाळकेश्वर सम्राट टॉस साठी यायचंय. चला दुसऱ्या डावाला सुरुवात करायची आहे. चला जानी स्पोर्टचे सर्वे सर्वा जानीबाई यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. वाळकेश्वर धमाका आणि वाळकेश्वर सम्राट यांच्यामधील टॉस. चला सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. टॉस देखील होतोय. कोणी जिंकलाय? वाळकेश्वर धमाकाने टॉस जिंकून फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रभात आणि समीर होते आणि दुसऱ्या बाजूला सचिन कनोजे यांना इन ॲक्शन मध्ये पाहू यानंतरच्या मॅच मध्ये आपण. आणि
आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन गणेश आलेले आहेत आणि स्ट्राईकवर परेश इन ऍक्शन. एक दर्जेदार खेळाडू आहेत. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे गेला खरा, परंतु तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. पहिल्याच बॉलवर धाव पूर्ण. परेश गुरव एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यशपाल ठाकूर. स्ट्राईकवर यशपाल ठाकूर येत आहेत. फुल टॉस, बिग हिट केलाय. यशपाल यांच्या बॅटमधून आणला फटका. पाहूया. 2 धावा कळवल्या जातात पंचांकडून. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 41 चा पाठलाग करायचा आहे. मॅच चांगली होणार आहे. वॉरियर्स आलेत मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर आहेत. यशपाल ठाकूर यांच्या बॅटमधून 2 धावांचा फटका येताना पाहायला मिळालाय. आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर गणेश पाहायला मिळत आहेत. ओ, धाव घेण्याचा प्रयत्न मात्र तिकडे केला जातोय. हो, थोडासा बॉल बाजूने गेला, नाहीतर रनआउटची देखील संधी होती. एक धाव मिळेल. धावसंख्या 4 वर गेली आहे. आपली मुंबई आणि आपल्या मुंबईचं क्रिकेट आज या ठिकाणी आपण पाहतोय. या वेळेला परेशने पुल केलाय. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 2 धावा मात्र त्या ठिकाणी, परंतु पाहूयात काय होईल. 1 धाव डिक्लेअर. 5 धावा धाव फलकावर. 41 चा पाठलाग करायचा आहे 5 ओव्हर मध्ये. यावेळेला बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागलाय. तिकडे फिल्डर आहेत. संभाजी होते तिकडे आणि त्यांनी पकडलेली कॅच. पहिला धक्का. परेश आउट. कार्तिक आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. कार्तिक या ठिकाणी पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी टॅलेंटेड खेळाडू आहेत. कार्तिक असतील, कल्पेश असतील, विराट असतील, गणेश पुन्हा एकदा कार्तिकसाठी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कॉल थोडासा उशिरा दिला, परंतु धाव कंप्लीट केली आहे. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धाव संख्या झाली आहे 6. 1 ओव्हर 6. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 35 ची आवश्यकता. 24 बॉल 35.
24 बॉल 35. आपले मुंबईकर धावा कशा मोजतात माहिती आहे? 11 वरती आहेत, बरोबर ना? मुंबईचे क्रिकेटची सुद्धा काही कोड लँग्वेज आहेत. 1D 2D, लेग अंपायर नाही म्हणत आम्ही, लेगी, लेगिड, विकेटी, हे परिचयाचे शब्द आहेत आपल्या सगळ्यांच्या. बॉलिंगसाठी येत आहेत राहुल ना, राहुल आलेले आहेत. 4 ओव्हरमध्ये 35 धावा करायच्यात मॅच जिंकण्यासाठी. कार्तिक पाली, वा, चांगला फटका खेळलाय. बॉल पाहिला, बॉलची वाट पाहिली आणि त्याच्यानंतर वाट लावली. चांगला फटका या ठिकाणी खेळलाय, 2 धावांमध्ये परावर्तित केलाय आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहिलं मी ते 8 धावांवर. पुन्हा एकदा तेच अप्पर कट करतायत, मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत आहेत कार्तिक पाली आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. 10 धावा धाव फलकावर. राहुल समोर जर पाहिलं तर कार्तिक, पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल, काय पुल केलाय कार्तिक. कार्तिक कार्तिक क्लासिकल कार्तिक, चांगली बॅटिंग या ठिकाणी करतायत. धावसंख्या 12 वर जाते. पहिल्या 3ही बॉलवर 2-2 धावांचे फटके या ठिकाणी आलेले आहेत. स्पर्धा आयोजन म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये आणि त्यात मुंबईची स्पर्धा भरवायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नसते. परंतु मुंबईत उत्कंठा देखील तेवढीच असते, मुंबईत प्रेक्षक देखील तेवढेच असतात. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, ऑप्टमच्या बाहेरचा बॉल थोडासा दूरवरून खेळला, बॅट नाही बॉल पर्यंत पोहोचू शकले. डॉट बॉल येईल. 3 दुहेरी धावसंख्येनंतर 1 डॉट बॉल आलाय. धावसंख्या 12 आहे. खराब बॉल, त्याचा समाचार या ठिकाणी घेतला खरा आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर पाहूया, 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. किती आहे सर? एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 13 धावा धाव फलकावर.
चला जाऊयात मॅचच्या दिशेने. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा कार्तिक सरळ बॅट. वाह काय स्ट्रोक खेळलाय. दर्जेदार फटका येताना पाहायला मिळतोय आणि बॉलला पाठवलंय 2 धावांसाठी. असं वाटलं षटकार चौकार येतोय की काय, परंतु थोड्याशा अंतराने बॉल 2 धावांमध्ये आला आणि धावसंख्या झाली आहे 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 15. अजूनही 18 बॉल 26. गणेश गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि आता स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे यशपाल ठाकूर. 18 बॉल 26. मॅच ऑन आहे. दोन्ही संघांना संधी आहे. वेगवान बॉल आलाय. टप्पा पडतोय. थोडासा कट होतोय. यष्टीरक्षकांकडे जातोय. डॉट बॉल. 17-26. काय होणार या मॅच मध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या षटकानंतर जर पाहिलं तर रणनीती स्ट्रॅटेजिक टाइमआउट. गणेश ओ आणखीन एक चांगला बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले आहेत. थोडासा दबाव आहे. आता तो हटवावा लागणार आहे. 16 बॉलमध्ये 26. अशक्य नाहीये. शक्य होऊ शकतं. प्रयत्न करावे लागतील गणेश यशपाल यांच्यासाठी. पुढे सरसावले. स्ट्रोक खेळलाय. फटका चांगला आहे. 2 धावांसाठी गेलाय. बराच लांब गेलाय परंतु 2 धावांसाठी जाईल. अरुण सावंत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि विनंती असेल अरुण सावंत साहेब आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. सन्माननीय अरुण सावंत साहेब आपल्या या ठिकाणी आगमन झालंय. वाळकेश्वर प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल आणि आपल्याला विनंती असेल आपण मंचावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आता मात्र चांगला फटका खेळला खरा. 15 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. ओ धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय आणि तिकडे पाठीमागे एकच धाव. 18 धावा. 14 बॉल 23. आता जास्तीत जास्त दुहेरी धावसंख्या देखील घ्यावी लागणार आहे. यस या 2 बॉल नंतर टाइमआउट असेल याची नोंद घ्यायची. रणनीती बनवण्यासाठी हे 2 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. पुन्हा एकदा गणेश स्ट्राईकवर जर पाहिलं तर आता पुन्हा एकदा कार्तिक येताना पाहायला मिळतात. कार्तिक दर्जेवर सगळ्यांच्या नजरा असणार आहे. येईल का एखादा मोठा फटका. समोरच्या दिशेने मारला जाईल का एखादा फटका याची सगळेच वाट पाहत आहेत. या वेळेला स्ट्रोक खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने 1 धाव तर तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे. 20-21 पाहिजेत अजूनही. 13 बॉल 21.
याही वेळेला विकेट केलाय कार्तिक यांनी. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि पंचांचा इशारा पाहिजे. काय होतंय? 2 धावा आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचते ती 22. 3 ओव्हर नंतर 22 झालेले आहेत आणि आता 2 ओव्हर मध्ये 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 19 पाहिजेत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत असणार आहे वाळकेश्वर प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये. चालू असणारा सामना वॉरियर्स वाळकेश्वर वॉरियर्स विरुद्ध वाळकेश्वर रॉयल स्ट्रायकर. वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर. 3 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे 22. 2 ओव्हर बाकी आहेत. 12 बॉल बाकी आहेत. 19 धावांची आवश्यकता. यशपाल ठाकूर आणि कार्तिक पाली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे रॉनी सिल्वेरिया. 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 19 धावांची आवश्यकता आहे. ओ प्ले डाऊन झाले. दांडी 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 गुल. विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. नवीन बॅटर आलेत मैदानात. गणेश गोरिवले. धावा कराव्या लागणार आहेत. बिग हिट आल्या पहिलाच बॉल समोर खेळलाय. हो असं वाटलं की षटकार चौकारात जातोय की काय. आणि धाव संख्या जर पाहिली तर 2 ने 24 वर जाताना पाहायला मिळते. 24 धावा धाव फलकावर आहेत आणि 4थं षटक मार्गस्थ देखील पाहायला मिळत आहे. याही वेळेला फटका चांगला खेळला गेलाय समोरच्या दिशेने. 2 धावा. आता मात्र मॅच चांगलीच रंगात आलेली आहे. गणेश गोरिवले. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कार्तिक. ही जोडी मात्र आता चांगली जमू लागली आहे. 26 धावा झालेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 9 बॉल 15. हो 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 हेच नको होतं. एक्स्ट्रा रन. हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. आणि इकडे मुख्याच्या क्षणी रॉनीकडून एक्स्ट्रा रन आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 27 म्हणजे अजूनही 9 बॉल 14. वाह काय फटका बनवलाय. खेळला नाही मी बनवलाय म्हणलंय. कारण अशा प्रकारचा फटका या अशा मैदानांमध्येच खेळला जातो म्हणून हा बनवला आणि 2 धावांसाठी पाठवला. अजूनही 8 बॉल 12
म्हणजे 8 पैकी 6 डबल मारायचे. प्रत्येक बॉल आता महत्वपूर्ण असणार आहे. मॅच आली आहे चांगलीच रंगात. अंतिम टप्प्यामध्ये दोन बलाढ्य संघांमधील लढत. वॉरियर एका बाजूला आहे, रॉयल चॅलेंजर एका बाजूला आहेत. अख्खू टप्पा त्याच्यावर खेळलाय हा फटका खरा, परंतु पाहिजे किती धावा. 2 धावा. वाह, 7 बॉल मध्ये 10. आता काय मॅच रंगात आली आहे, जबरदस्त, अगदी कलाट नाही. दोन्ही संघांसाठी मॅच आहे अजूनही. मजा येते ज्यावेळेला अशा प्रकारच्या मॅचेस असतात आणि आपणही मैदानात गर्दी करतो अशा प्रकारच्या मॅचेस साठी. गणेशने माहोल बनवलाय, जोडीला कार्तिक आहेत. बिग हिट. वाह, गणेश 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 गणेशची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त. आणि आता मॅच जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 8. मॅच नाही संपली आहे, 6 मध्ये 8. यानंतर वाळकेश्वर धमाका आणि वाळकेश्वर सम्राट असा सामना पाहायला मिळणार आहे. याची देखील सगळ्यांना उत्कंठा आहे. 6 बॉल 8. मॅच जवळ आली आहे परंतु संपली नाहीये. आम्ही या मैदानात 6-5 6-4 देखील न झालेल्या पाहिलेल्या आहेत. आणि हे तर मुंबईचं क्रिकेट आहे. सुशांत मोरे आलेले आहेत. मॅच नाही संपली. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा बॉलिंग करणाऱ्या टीमलाही मॅच मध्ये आणू शकते. ओ, इकडे फटका खेळलाय खरा परंतु 2 धावांसाठी कार्तिक यांनी पाठवला. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते काय कार्तिक 16 वर खेळतायत आणि गणेश 10 वर खेळतायत. आता मात्र 5 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 6 धावांची आवश्यकता. बिग हिट. चांगला टोलावलाय कार्तिक यांनी हा फटका. शॉर्ट पिच बॉल होता, त्याचा अंदाज घेतला आणि त्यानंतर फेकला. मला वाटतं बॉल एवढ्या लांब गेलाय दुसराच घ्यावा लागतोय की काय असं म्हणावं नाही लागणार. जा शोधून आणणार, जाणार कोण तिकडे. आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. आता 4 बॉल 4. मॅच नाही संपली. एखादा डॉट बॉल टाकावाच लागेल गोलंदाजांना, परंतु बॉल आलाय. माझ्या मते तिकडे बॉल शोधायला कार्यकर्ते सुद्धा आहेत. सुशांतला एखादा चांगला बॉल टाकावाच लागणार आहे. सुशांत हार मानून चालायचं नाही, कारण प्रत्येकाला जिंकायचं आहे. ही वाळकेश्वरची मानाची स्पर्धा आहे. यावेळेला सरळ सरळ रेषेत समोरच्या दिशेने ठोकलाय चांगला फटका. 2 धावा. आता टाळ्या मात्र या मागील मॅच मध्ये आपण कल्पेश पालीसाठी वाजवल्या, आता कार्तिक पालीसाठी वाजवल्या जात आहेत. कदाचित पुढल्या मॅच मध्ये विराट साठी देखील वाजवल्या जातील. आणि आता अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल. बिग हिट. मॅच फिनिश. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. कार्तिक पाली 22 धावांची बहारदार खेळी करत असताना या मॅचला मात्र जबरदस्त कामगिरी करत असताना वाळकेश्वर वॉरियर्स याने विजय मात्र या ठिकाणी मिळवलाय.